Okay, students, our topic name is BH curve for the BH curve or magnetization curve. So first of all, what is B? B is nothing but the magnetic flux density. And what is H? H is nothing but the magnetic flux intensity. So what is the relationship between B and H, and why we are plotting this BH curve? The graphical representation between B and H, म्हणजे आपण काय करतोय त्यामध्ये की मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि इंटेन्सिटी जी आहे ती आपण प्लॉट करणार आहे. तर जनरली जो बी आहे किंवा एच आहे तो एक्स ऍक्सिस वरती प्लॉट करतो आणि बी जो असतो तो वाय ऍक्सिस वरती प्लॉट करतो. ओके, एच हा कुठे असणार आहे? एक्स ऍक्सिस वरती, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणतो. ओके, आणि त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी दॅट इज बी, दॅट इज इन वेबर पर मीटर स्क्वेअर, ही कुठे आपण लोकेट करतो? तर ती आपण वाय ऍक्सिस वरती लोकेट करतो. का रिलेशनशिप याची ड्रॉ करायची असते? का बीएच कर्वने का भेटतं आपल्याला? का मॅग्नेटायझेशन करंट म्हणजे काय की जेव्हा तुम्ही सर्किटला एनर्जाइज करतात, फॉर एक्झाम्पल hope so screen is visible to everyone. Okay, yes, this is your magnetic circuit. हे आपल्याला माहिती आहे की ह्या मॅग्नेटिक सर्किट मध्ये जनरली काय इन्क्लूड असतं? तर एक असतो सोर्स, त्यानंतर तुमचा असतो कोर मटेरियल आणि त्यावरती वाउंड केलेली असते कॉइल. ओके, सो जेव्हा तुम्ही कॉइल वाउंड करतात किंवा त्या मटेरियलचा किती हिस्टेरिसिस लॉस आहे किंवा त्या मटेरियल मध्ये हिस्टेरिसिस लॉस किती होतोय हे आपल्याला कळतं. आता हिस्टेरिसिस लॉस काय असतं? तर सगळ्यात पहिले ते लक्षात घ्या. जनरली जे काही तुमचं सर्किट आहे किंवा जे काही मॅग्नेटिक सर्किट आहे, तर मॅग्नेटिक सर्किट मध्ये दोन टाईपचे लॉसेस होतात. एक लॉस असतो तो म्हणजे कॉपर लॉस आणि एक असतो कोर लॉस. कॉपर लॉस म्हणजे काय? कॉपर हा कशासाठी यूज केला जातो सर्किटमध्ये किंवा मोटरमध्ये किंवा मशीनमध्ये किंवा मॅग्नेटिक सर्किट मध्ये? कोणी सांगू शकता का? व्हॉट इज द पर्पज ऑफ कॉपर? कॉपर म्हणजे काय असणार आहेत? तर कंडक्टर. ओके, तर कंडक्टर हा काय असणार आहे तुमचा? कॉपरचा. म्हणजे जे कंडक्टर मध्ये लॉसेस होतील ते कोणते लॉसेस असणार आहेत? रिलेटेड टू कॉपर लॉसेस. त्यानंतर कोर लॉस. कोर लॉस म्हणजे काय की जे की तुमचं मॅग्नेटिक मटेरियल आहे, त्या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये जे लॉसेस होतील ते लॉसेस कोणते असतील मग? तर ते लॉसेस असतील तुमचे कोणते? कोर लॉस म्हणजे कोणते लॉसेस? जे मॅग्नेटिक मटेरियल मध्ये होणारे लॉसेस आहेत. मग आता कॉपर लॉसेस जे आहेत ते कॉपर लॉसेस ऍज इट इज असतात. कॉपर लॉसेस इज डिनोटेड बाय दी I square R loss, whereas your कोर लॉसेस जे आहेत ते कोर लॉसेस परत दोन याच्यामध्ये स्प्लिट होतात. तर दोन याच्यामध्ये स्प्लिट होतात म्हणजे कोणते असतात ते? तर एक आहे तुमचा हे बघा, हा आहे तुमचा कॉपर लॉस. ओके, आणि त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे कोर लॉस. कॉपर लॉस जो आहे तो कॉपर लॉसचे काही सब पॉइंट नाहीयेत, पण कोर लॉस जे आहे ते दोन लॉस मध्ये आपण मेजर करू शकतो. तर एक आहे ईडी करंट लॉस. ओके, आणि ईडी करंट लॉस, आणि दुसरा जो असतो तो म्हणजे काय असतो? हिस्टेरिसिस लॉस. ओके, हे लॉसेस समजताय? हिस्टेरिसिस लॉस. आता लॉसेस म्हणजे काय? तर नॉर्मली समजा आपण तुम्ही 100% ऑफ पॉवर डिलिव्हर केली सोर्स पासून 100% ऑफ पॉवर डिलिव्हर केली, तर तुमच्या एंड पर्यंत म्हणजे लोड पर्यंत समजा 80% ऑफ पॉवर मिळाली. ओके, रिमेनिंग जी 20% आहे ती 20% काय असणार आहेत? आयदर सर्किट मध्ये असेल और आयदर ते काय असतील? लॉसेस असतील. सो दॅट 20% कॅल्क्युलेशन or that 20% power is nothing but your losses. That losses can be measured in terms of copper loss, either in a core loss, whereas copper loss is called as the I square R loss. Okay, I square R म्हणजे काय? copper loss चे हे इक्वेशन आहे. तसं कोर लॉस साठी डिफरंट इक्वेशन आहेत.
तर कोर लॉस जे आहे ते कोर लॉस दोन टर्म्स मध्ये मेजर करू शकतो आपण, आयदर एडी करंट लॉस अँड आयदर हिस्टेरिसिस लॉस. सो थ्रू दी बीएच कर्व, ओके, मॅग्नेटायझेशन कर्व जो आहे किंवा बीएच कर्व जो आहे, त्या बीएच कर्वने आपण काय मेजर करणार आहे, तर आपली मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि इंटेन्सिटी, या डेन्सिटी आणि इंटेन्सिटी वरनं आपल्याला त्या ग्राफचं अनालिसिस करायचं आहे की ग्राफ हा कसा असेल. ओके, सो देयर इज अ एक्सपेरिमेंटल सेटअप. Hope so my screen is visible to everyone. Yes ma'am. ओके, इथे सांगितल्याप्रमाणे बीएच कर्व जो असणार आहे तो काय असणार आहे, एच म्हणजे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, ज्यालाच की आपण काय म्हणतो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, दॅट इज ऑन युअर एक्स ऍक्सिस, वेअर एज फ्लक्स डेन्सिटी मीन्स बी वेबर पर मीटर स्क्वेअर, जो कशावरती असणार आहे तुमचा, तर तो असणार आहे तुमचा वाय ऍक्सिस वरती. हा आहे तुमचा बीएच कर्व. म्हणजेच काय, नॉर्मली माझा कर्सर जर दिसत असेल तर कर्सर कडे ध्यान घ्या. ओके, नॉर्मली बीएच कर्व मध्ये काय असतं, जेव्हा तुमचा करंट हा 0 असतो तेव्हा करंट 0 असताना तुमचा जो काही फील्ड डेन्सिटी आणि इंटेन्सिटी कशा टाइप मध्ये इन्क्रीज होते हे आपण डिनोट केलेलं आहे. इट्स अ लिफ लाईक स्ट्रक्चर. ओके, हे लिफ लाईक स्ट्रक्चर जे आहे ते तुमचं बीएच कर्वचं आहे. सो बीएच कर्वलाच अजून काय म्हटलात, the BH curve, it is also called as the magnetization curve. It is the graphical relationship between what, your flux density and intensity, whereas density is B and intensity that is strength. Magnetic field intensity exam मध्ये विचारलं जाऊ शकतं, what is magnetic field intensity or magnetic field strength. तर कन्फ्युज होऊ नका, ते म्हणजेच काय असणार आहे तुमचं, तर ते म्हणजेच एच असेल. ओके, सो मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी इज प्लॉटेड ऑन युअर एक्स ऍक्सिस, वेअरएज डेन्सिटी इज प्लॉटेड ऑन युअर वाय ऍक्सिस. सो आता याच्यामध्ये 3 रिजन आहेत. 3 रिजन कोणते, 0 to x, आपण याला ओ म्हटलंय, ओ एक्स, एक्स वाय अँड बियॉन्ड वाय. ओके, रिजन ओ एक्स, रिजन ओ वाय आणि रिजन बियॉन्ड वाय. सगळ्यांना समजतंय हे बीएच कर्वचं स्ट्रक्चर कसं आहे, तर लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. तर लीफ लाईक स्ट्रक्चर मध्ये आपण त्याला 3 सेक्शन मध्ये डिवाइड केलं. दिस वन इज फर्स्ट पार्ट, दॅट इज ओ एक्स, देन एक्स वाय आणि त्यानंतर पुढे असेल रिजन बियॉन्ड वाय. आता ओ एक्स, हा ओ एक्स काय इंडिकेट करतो, ओ एक्स म्हणजेच काय असणार आहे त्याच्यामध्ये, तर इथे बघा, फॉर द करंट 0 एच इज इक्वल टू 0. जर करंट 0 असेल तुमच्या मॅग्नेटिक सर्किट मध्ये तर स्ट्रेंथ किती असणार आहेत, करंट 0 असेल तर फ्लक्स प्रोड्यूस होतील का, नाही होणार, बरोबर आहे. करंटच फ्लो झाला नाही सर्किट मध्ये तर फ्लक्स प्रोड्यूस होणार नाही, आणि दॅट्स वाय युअर एच इज 0 अँड बी इज ऑल्सो 0. म्हणजे इथे ह्या पॉइंटला ज्या वेळेला करंट, म्हणजे हा अप्लायडेड करंट, इकडे ह्या डायग्रामला लक्ष द्या, जर अप्लायडेड व्होल्टेज अँड करंट जर 0 असेल तर ही जी काही फील्ड क्रिएट होणार आहे तिथे, तर ती फील्ड किती असेल, 0 असेल. ओके, सो दिस इज युअर 0th पॉइंट. नेक्स्ट, द फ्लक्स डेन्सिटी बी increases gradually as the value of H increases. बरोबर का, ज्या वेळेला तुम्ही करंट द्याल किंवा करंट हा व्होल्टेज अप्लाइड होईल त्यावेळेला करंट फ्लो होईल सर्किट मधनं, आणि त्यानंतर काय होणार आहे, तर मग त्यानंतर होणार आहे तुमच्या सर्किट मध्ये काय फ्लो होईल, ग्रॅज्युअली एच फ्लो व्हायला सुरू, सॉरी ग्रॅज्युअली तुमचा हा जो बी आणि एच आहे ते इन्क्रीज होतील, इथे बघा. ओके, so however B changes slowly in this region. B changes slowly म्हणजे हा जो पोर्शन जर कन्सिडर केला तर हा पोर्शन बघा, इथे तुमचा डेन्सिटी ही मिनिमम आहे, व्हेअरएज इंटेन्सिटी जी आहे किंवा स्ट्रेंथ जी आहे ती मॅक्झिमम आहे. ओके, स्ट्रेंथ जी आहे ती कशी असणार आहेत, मॅक्झिमम आहेत.
ऍक्च्युली हा ग्राफ कसा आहे तर तुम्हाला एकदा वेगळ्या पद्धतीने दाखवते. Okay, consider this one is your H, that is intensity, and this one is your B, that is flux density. आता हा ग्राफ कसा आहे? ओके, दिस वन इज युअर बी अँड दिस वन इज एच. आता हा इतकाच तुमचा ग्राफ तुम्ही कन्सिडर करा. इथे जर तुमचा हा पॉइंट जर कन्सिडर केला कोणता ओ आणि हा असेल एक्स, तर इथे असणार आहे तुमचा वाय, आणि हा पुढे जो आहे तर हा तुमचा जातो नी पॉइंट. ह्या पॉइंटला तुम्ही म्हणू शकतात नी पॉइंट. ओके, आता इथे लक्ष द्या. इथे काय होतं एक्झॅक्टली का या पॉइंट मध्ये इथे जो तुमचा हा जो काही बी आहेत म्हणजे डेन्सिटी आहे ती स्लोली इन्क्रीज होते, वेअर ॲज जी इंटेन्सिटी आहे ती मॅक्झिमम असणार आहे. म्हणजे ओ एक्स जो रिजन जर तुम्ही कन्सिडर केला तर एच पण 0 कधी असणार, ज्या वेळेला तुमचा बी पण 0 असेल. ओके, या पॉइंटला इथे H0 आणि B0 वेन H इज इक्वल टू काय असेल तुमचा 0 असेल, B पण इक्वल टू काय असणार आहेत 0 असणार आहेत. कधी, ज्या वेळेला तुमचा करंट हा I पण कधी असेल किती असेल 0 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्सिडर केलं तर ज्या वेळेला करंट अप्लाय होईल म्हणजे करंट इज समथिंग व्हॅल्यू असेल. ओके, काहीतरी XYZ तुमची व्हॅल्यू असेल करंटची, तर त्यावेळेला H पण काय होणार आहे तर हा H इन्क्रीज होईल. ओके, आणि त्यानंतर बी पण इन्क्रीज होईल, म्हणजे डेन्सिटी आणि इंटेन्सिटी दोन्ही इन्क्रीज होणार. पण ती कशी इन्क्रीज होणार आहेत, डेन्सिटी ही लेस इन्क्रीज होईल वेअर ॲज इंटेन्सिटी ही मॅक्झिमम इन्क्रीज होईल. ओके, दोघंही ग्रॅज्युअली इन्क्रीज होणार आहेत. बी चेंजेस कसा होणार आहेत, स्लो होणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट रिजन कोणता आहे, XY रिजन. या रिजन मध्ये काय दिलेलं आहे तर ह्या रिजन मध्ये एक्झॅक्टली काय होईल, या रिजन मध्ये इथे लक्ष द्या. तर ह्या रिजन मध्ये तुमचं मॅक्झिमम कोण चेंज होतंय तर मॅक्झिमम तुमचा चेंज होणार आहे बी. ओके, वेअर स्मॉल चेंज इन एच, म्हणजे ह्या रिजन मध्ये एच मॅक्झिमम इन्क्रीज होणार आहे, या रिजन मध्ये एच मिनिमम इन्क्रीज होणार आहे. या रिजन मध्ये जर कन्सिडर केलं तर इथे बी मिनिमम इन्क्रीज होणार आहे, इथे बी मॅक्झिमम इन्क्रीज होणार आहे. ओके, आता हे दोन्ही इन्क्रीज आणि डिक्रीजचं पोर्शन का प्रोपोर्शनल रिझन काय आहेत तर करंट जो तुम्ही अप्लाय केलेला असणार आहे सर्किटमध्ये, सर्किटमध्ये जो करंट आहे त्या करंटचं नेचर काय सांगतं की ज्या वेळेला तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि इंटेन्सिटी मेजर करणार तर त्यावेळेला BH कर्व हा ऑलमोस्ट लिनियर असेल इन द मिडल ऑफ द पोझिशन. इनिशियली तुमची इंटेन्सिटी इन्क्रीज होईल, देन ऑलमोस्ट लिनियर नेचरचा तुमचा कर्व असेल, and then at the some point it goes into the saturation. सॅच्युरेशन म्हणजे काय की त्या पॉइंट नंतर तुमचं कॉन्स्टंट जे आहे सर्किटचं ऑपरेशन ते थ्रू आउट चालू असणार आहे. ओके, दॅट्स पॉइंट इज कॉल्ड एज द नी पॉइंट और सॅच्युरेशन पॉइंट. सो बियॉन्ड दी वाय नंतर काय होणार आहे का बी जो आहे तो बी तुमचा एकदम स्मॉल चेंज होईल, पण एच जो असणार आहे तो एच हा काय होईल कंटिन्युअस हा लार्ज चेंज होणार आहे. म्हणजे काय, स्ट्रेंथ जी असणार आहे सर्किटची ती स्ट्रेंथ इन्क्रीज होईल.
मग हा तुमचा जो असणार आहे टोटल, याला तुम्ही म्हणता ते BH कर्व. सो द रिजन इज कॉल्ड एज दी सॅच्युरेशन रिजन. कोणतं रिजन? हे जे रिजन असणार आहेत हे पुढचं, याला तुम्ही कोणतं रिजन म्हणणार आहेत? सॅच्युरेशन रिजन. त्यामुळे आपल्याला इथे काय दिसतंय? H हा मॅक्झिमम चेंज मध्ये दिसणार आहे, वेअर एज B किती दिसेल? इतकाच. H किती दिसणार आहेत? मॅक्झिमम मध्ये. जोपर्यंत तुम्ही सप्लाय म्हणजे करंट तुमचा अप्लाइडेड असेल सर्किट मध्ये, तोपर्यंत तुमचा H हा इन्क्रीज होत राहील. सो दिस इज ऑल अबाउट युअर BH कर्व. कसा आहे BH कर्व? मग BH कर्व मध्ये इनिशियली, सॉरी इकडनं घ्यायचं आपल्याला. ओके, असा टाईपचं स्ट्रक्चर. इथे हा तुमचा समजा कन्सिडर केला X पॉइंट, इथे जर कन्सिडर केला Y पॉइंट, तर 0 to X मध्ये काय कन्सिडर कराल? तर ह्या रिजन मध्ये काय असणार आहे? स्मॉल चेंज इन डेन्सिटी वेअर एज मॅक्झिमम चेंज इन इंटेन्सिटी. ओके. नेक्स्ट जो आहे रिजन तो म्हणजे आपला XY रिजन. या XY रिजन मध्ये ऑलमोस्ट दोन्ही पण कशा असणार आहेत? इक्वली डिस्ट्रीब्यूट होतील. बट हिअर मॅक्झिमम चेंज इन B आणि स्मॉल चेंज इन H असणार आहे. आणि यानंतरचा जो पुढचा रिजन आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? सॅच्युरेशन रिजन म्हणतो. या सॅच्युरेशन रिजन मध्ये B म्हणजे काय? डेन्सिटी जी असेल ती मिनिमम एकदम स्लाइटली चेंज होईल, वेअर एज युअर इंटेन्सिटी इज चेंज मॅक्झिमम. सो कळालं सगळ्यांना इथपर्यंत? मॅग्नेटायझेशन कर्व कसा आहे तो? मॅग्नेटायझेशन कर्व याला म्हणतात मॅग्नेटायझेशन कर्व. इट इज द रिलेशन बिटवीन युअर B अँड H. ओके, BH कर्व म्हणजे तुमचा मॅग्नेटायझेशन कर्व. त्यानंतर BH कर्व आपण नंतर हिस्टेरिसिस कर्व किंवा हिस्टेरिसिस लूप मध्ये पण म्हणू शकतो. तर हिस्टेरिसिस लूपचं प्रॅक्टिकल जे आहे ते आपण फर्स्ट प्रॅक्टिकल घेतलेलं होतं. सेटअप पण सगळ्यांना आठवत असेल मे बी. तर आता तो थेरॉटिकली आपल्याला बघायचा आहे. म्हणजे काय की BH कर्व जो आहे तो मॅग्नेटायझेशन करंट किती इन्क्रीज झालेला आहे सर्किट मध्ये, किंवा तो प्लॉट केल्यानंतर मॅग्नेटायझेशन किती आहेत आणि डिमॅग्नेटायझेशन केल्यानंतर आपल्याला सर्किट मध्ये BH चे चेंजेस किती होतील. तुम्ही एक नॉर्मल एक्झाम्पल बघा. नॉर्मल एक्झाम्पल म्हणजे काय स्टुडंट्स? सगळ्यांना स्क्रीन व्हिडिओ दिसतोय का माझा? येस मॅम. ओके, मॅग्नेटायझेशन म्हणजे काय? तर एक एक्झाम्पल म्हणून सांगते की समजा तुम्ही एखाद्या सर्किटला करंट म्हणजे इलेक्ट्रिक सर्किटला जर करंट अप्लाय केल्यानंतर म्हणजे व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर करंट होतो सर्क्युलेट, बरोबर आहे. मग करंट सर्क्युलेट झाला, इन्स्टंटली तुम्ही स्विच ऑफ केला सप्लाय. तर डीसी मध्ये स्विच ऑफ केल्यानंतर काही चार्ज स्टोअर होऊन जाणार आहेत का कुठे सर्किटमध्ये? जे प्लेन वायर्स मध्ये, नॉट मॅग्नेटिक सर्किट कुठेच नाही. प्लेन सर्किट मध्ये कुठे चार्ज स्टोअर होऊन जातो का? तर नाही. वेअरएज मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय होतं की जर तुम्ही सप्लाय हा 0 जरी केला फॉर दिस स्मॉल रिजन, म्हणजे तुम्ही मोटर जी आहे, मोटर तुमची स्विच ऑफ केल्यानंतर काहीतरी सेकंद तिच्यामध्ये रोटेशन होत राहतात, बरोबर का? होतं का? कधी बघितलंय का मोटर का चालू बंद करून? मोटर जर तुम्ही ऑफ केली ऑन केली तर मोटरला ऑन केल्यानंतर इनिशियली तिला काय लागतो? थोडासा टाइम लागतो स्टार्ट व्हायला, म्हणजे एका फुल स्पीड मध्ये येण्यासाठी. फुल स्पीडला मोटर आली आणि समजा तुम्ही मोटर एका 10 सेकंदांसाठी बंद केली. बंद केल्यानंतर 10 सेकंदांनंतर तुम्ही पुन्हा मोटर चालू केली तर ती काही 0 पर्यंत स्पीड घेते आणि मग स्टार्ट होते का? होतं का असं कधी? 0 पर्यंत स्पीड घेते का 10 सेकंदांसाठी मोटर? नाही. 10 जाऊ द्या, आपण एक 60 सेकंद कन्सिडर करू 1 मिनिट साठी. 1 मिनिट साठी जरी तुम्ही मोटर पूर्ण बंद केली तरी ती पूर्ण 0 स्पीडला येते का? नाही, ती पूर्ण 0 स्पीडला नाही येत, ती स्लो डाऊन होते. ती स्लो डाऊन झाल्यानंतर आपण जर तिला इन्क्रीज केलं तर ती पुन्हा काय होते? राईज होते. तर आपल्याला हेच थोडंसं स्ट्रक्चर आपल्या मॅग्नेटायझेशन लूप मध्ये किंवा मॅग्नेटायझेशन कर्व मध्ये बघायचंय. हिस्टेरिसिस लूप काय सांगतो की समजा आपण मॅग्नेटायझेशन करंट म्हणजे इनिशियली करंट अप्लाय केला आणि स्विच ऑफ केलं सर्किट, म्हणजे करंट अप्लाय केला आणि करंट डिस्कनेक्ट केला, म्हणजे व्होल्टेज दिलं आणि व्होल्टेज डिस्कनेक्ट केला. तर त्या वेळेला काय होईल? इथे बघा तुमच्या व्हाईट बोर्डवरती
तुमचा हा जो काही कर्व आहे, ओके, हा जो काही कर्व आहे हा इनिशियली इन्क्रीज होईल, पण तो डायरेक्टली झिरोला येईल का? नाही येणार. तर तो इकडनं असा येईल, ओके, इकडे जाईल निगेटिव्ह रिजन मध्ये, आणि त्यानंतर तो पुन्हा जेव्हा तुम्ही व्होल्टेज अप्लाय कराल किंवा करंट द्याल, मॅग्नेटायझिंग कराल, तर त्यावेळेला तुमचा हा अशा टाइप मध्ये जाईल. Okay, so that we have to study through the experimental setup. So what is the experimental setup? See in this diagram. Okay, हा आहे तुमचा मॅग्नेटिक हिस्टेरिसिस अँड हिस्टेरिसिस लूप. आता इथे काय दिलेलं आहे तर बरं कोणी सांगू शकतं का काय काय आहेत हे? हे बघा, इथे हा तुमचा रजिस्टर असणार आहे. ओके, हा रजिस्टर हा असणार आहे तुमचा रिओस्टॅट. रिओस्टॅट म्हणजे काय असतं? तर रिओस्टॅट मीन्स युअर व्हेरिएबल रजिस्टर, जो की काय करतो? व्हॅरी करतो रेजिस्टन्सला. मग रेजिस्टन्स जर व्हॅरी झाला तर आर इज इक्वल टू काय असतो तुमचा? व्ही अपॉन आय. जर आर जर व्हॅरी झाला तर करंट पण काय होईल तुमचा? व्हॅरी होणार. ओके, सो दिस इज युअर rheostat, where this position is called as the minimum position, whereas this one is the maximum position. Okay, सगळ्यांना डायग्रामचं मिनिंग कळालं? दिस इज मिनिमम पोझिशन, दिस वन इज द मॅक्झिमम पोझिशन. नाउ नेक्स्ट वन, इथे बघा हा तुमचा आहे बॅटरी सोर्स. या बॅटरी सोर्स नंतर तुम्ही जर हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तर पॉझिटिव्हच्या शेजारी काय असणार? हा पॉझिटिव्ह. त्यानंतर सेकंड काय असणार आहे? हा निगेटिव्ह. ओके, त्यानंतर हा जो आहे स्ट्रक्चर, तर हा आहे तुमचा फर्स्ट रिजन आपण कन्सिडर करू, आणि हा आहे सेकंड रिजन. ओके, हा आहे तुमचा स्विच. ओके, दिस वन इज युअर स्विच. या स्विचला कोणता स्विच म्हणतात? तर याला म्हणायचं रिव्हर्सिबल स्विच. कोणता? हे बघा इथे दिलेलं आहे रिव्हर्सिबल स्विच. रिव्हर्सिबल स्विच कशासाठी यूज करतो? टू रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ करंट. रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ करंट म्हणजे काय? आपण काय करणार? सर्किटला समजा करंट प्रोव्हाइड केलाय एका पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे ह्या डायरेक्शनने समजा तुमचा करंट इकडे फ्लो होणार असेल, तर जेव्हा तुम्ही स्विचची पोझिशन चेंज कराल तेव्हा तुमच्या आयन रिंग मधनं, ही जी आयनची रिंग तुम्ही यूज केलेली आहे तिच्यात काय होईल? अपोजिट डायरेक्शनने करंट फ्लो होणार आहे. ओके, सो दिस इज हिअर कनेक्टेड. आता ही जी आहे कनेक्शन, तर ही तुमची वायर असेल समजा, अँड दिस वन इज हिअर. ओके, हा तुमचा एवढा हा लूप आहे. ओके, समजतंय का सगळ्यांना? डायग्राम काय आहे ते लक्षात येतंय का स्टुडंट्स? Yes, ma'am. ओके, मॅग्नेटायझिंग हिस्टेरिसिस अँड हिस्टेरिसिस लूप. टॉपिक काय आहे? आपण काय करतोय की जो मॅग्नेटायझेशन कर्व घेतला आपण, आता जो मॅग्नेटायझेशन कर्व बघितला, त्या कर्वला आपण काय करतोय तर त्या कर्वला आपण काय करतोय तर लूप मध्ये कन्वर्ट करतोय. तर जर लूप मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? तर सर्किटला एकदा मॅग्नेटायझिंग करावं लागणार आहे आणि एकदा डिमॅग्नेटायझेशन करावं लागणार आहे. म्हणजे एकदा करंट इन्क्रीज करायचा आणि डिक्रीज करायचा. या दोन कंडिशन आहेत. म्हणजे प्रॅक्टिकली आपण करंट इन्क्रीज आणि डिक्रीजच केला होता. आठवतंय का सगळ्यांना प्रॅक्टिकली? वेअरएज आपण एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये इथे काय यूज केलाय? रिव्हर्सिबल स्विच यूज केलेला आहे. तर रिव्हर्सिबल स्विचने काय होईल? तर रिव्हर्स डायरेक्शन होणार आहे. कोणाची? तर तुमचा जो हा असणार आहे करंटची, तिथे म्हणजे आयन रिंग पर्यंत जी तुम्हाला करंट पोहोचणार आहेत त्याची. ओके, सो हे जेव्हा तुम्ही असं कनेक्शन करतात त्यावेळेला तुमचा जो काही
ज्या वेळेला तुम्ही असं कनेक्शन करतात त्यावेळेला तुमचा हा अशा टाईपचा लूप जो आहे तो तुम्हाला मिळतो. ओके, आता इथे लक्ष द्या, आपण जो बघितला होता मगाशी सेम तशाच टाईपचा लूप आहे हा. काय करणार इथून, तर इथून तुमचा इन्क्रीज झाला हा करंट किंवा बी आणि एच इन्क्रीज होणार आहेत. इन्क्रीज झाल्यानंतर तो काय होईल, स्लाइटली इथे काय होईल, तर तुमचा बी हा मॅक्झिमम इन्क्रीज होणार, एच हा मिनिमम इन्क्रीज होणार आणि त्यानंतर इथे नी पॉइंट पर्यंतच येणार. आता इथे काय पुढे नाही जाणार आहे. या पॉइंटला आल्यानंतर आपण काय करतोय की म्हणजे सॅच्युरेशन पॉइंट पर्यंत आल्यानंतर आपण रिव्हर्सिबल स्विचची डायरेक्शन चेंज करतोय. म्हणजे रिव्हर्सिबल स्विच जेव्हा आपण ऑपरेट करणार त्यावेळेला काय होईल, तर हा एरो इकडे आहे. ओके, सॉरी इकडनं नाहीये, पहिले इकडनं जाणार तो, इकडनं जाणार तो असा करंट. ओके, म्हणजे काय, तो काय झाला तुमचा रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे निगेटिव्ह रिजन मध्ये तुमचा करंट जाणार. ओके, किंवा निगेटिव्ह रिजन मध्ये तुमचा हा बी आणि एच जाणार. बी आणि एच निगेटिव्ह मध्ये आल्यानंतर किंवा आपण असं कन्सिडर करू की आपण रिव्हर्सिबल स्विचची डायरेक्शन चेंज केलेली आहे, म्हणजे करंट हा अपोजिट डायरेक्शनने फ्लो होतोय. जर करंट अपोजिट डायरेक्शनने फ्लो होतोय तर त्यावेळेला निगेटिव्ह रिजन मध्ये पण एक सॅच्युरेशन पॉइंट येईल. बरोबर आहे, या सॅच्युरेशन पॉइंट नंतर काय होईल, फक्त एचच इन्क्रीज होईल, बी चेंज होणार नाही. सॅच्युरेशन पॉइंट म्हणजे काय की ज्या पॉइंट नंतर तुमचा फक्त एच हा चेंज होत राहणार आहे थ्रू आउट द लाईन. वेअरएज तुमचा बी काय असेल, बी हा कॉन्स्टंट असणार आहे. बघा बी हा ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहणार आहे तिथे, इथे पण तुमचा बी हा कॉन्स्टंट असणार आहे. तर मग सॅच्युरेशन पॉइंटला आल्यानंतर अगेन आपण सप्लाय कनेक्ट केला, म्हणजे काय करंट अप्लाइड केला. तर करंट अप्लाय केल्यानंतर पुन्हा आपला काय झाला, हा कर्व क्रिएट झाला. सो दिस इज युअर डायरेक्शन ऑफ करंट. ओके, ही डायरेक्शन असणार आहे. सगळ्यांना समजतंय का? झिरोथ पोझिशन आहे, करंट अप्लाय केलेला आहे मॅग्नेटायझेशन सर्किटला, करंट अप्लाय केला, बी आणि एच स्लोली इन्क्रीज झाले आणि सॅच्युरेशन पॉइंटला आल्यानंतर फक्त एच चेंज होणार आहे. तर त्या पॉइंटला आपण काय केलं, रिव्हर्सिबल स्विच हा ऑपरेट केला. रिव्हर्सिबल स्विच जर ऑपरेट केला तर ऑटोमॅटिकली काय होईल, का तो येणार आहे तुमचा निगेटिव्ह रिजन मध्ये. निगेटिव्ह रिजनला आल्यानंतर निगेटिव्ह म्हणजे अपोजिट साइडने पण करंट फ्लो होतोय, तर अपोजिट साइडचा पण एक सॅच्युरेशन पॉइंट असणार आहे. सो ऍट दिस पॉइंट युअर saturation occurs and again you are switching the direction of your switch. मग परत या पॉइंटला आल्यानंतर तुम्ही डायरेक्शन चेंज जर केली स्विचची तर तो पुन्हा तुमचा काय भेटेल तुम्हाला, हा कर्व भेटेल. सो ऍक्च्युअली दिस वन इज युअर हिस्टेरिसिस लूप. हा जो इतका जो तुम्हाला दिसतोय हा एवढा, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, तुमचा हिस्टेरिसिस लूप म्हणणार. कोणाला काही डाऊट यामध्ये? यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. यानंतर आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचं आहे, द मॅग्नेटायझेशन कर्व फॉर द मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक मटेरियल.